जय भीम नमोबुद्धाय। बघूया बातमीपत्रातल्या आजच्या विशेष घडामोडी। आरोग्य विभागात शासनाची नोकरी करत असताना आपण समाजाचेही देणे लागतो या भावनेतून कार्य करणारे नांदेडच्या जिल्हा परिषदेतील प्राथमिक आरोग्य केंद्र निळा उपकेंद्र पाजतगाव येथील आरोग्य सेवक अनिल वानखेडे हे प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्याबद्दल अनिल ऑप्टिकल व महाविहार परिवार नांदेडच्या वतीने वानखेडे यांचा परिवारासह सत्कार करण्यात आला। अनिल वानखेडे हे आंबेडकरी विचारांना वाहिलेलं व्यक्तिमत्व असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घेऊन नोकरी सांभाळत त्यांनी समाजातील अनेक गरजूवंतांना मदतीचा हात दिला असल्याचं डॉक्टर भीमराव आटकर यांनी सांगितले। कार्यक्रमास महाविहार परिवारातील पदाधिकारी सदस्य व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्रीमान अनिल वानखेडे हे सामाजिक कार्यातले अत्यंत निष्ठावान बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना वाहिलेलं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी आरोग्य विभागामध्ये त्याच निष्ठेनं त्यांनी काम केलेलं आहे। आरोग्य विभाग म्हटलं की जनसामान्याच्या जीविताशी निगडीत असलेला शासनाचा तो विभाग आहे आणि म्हणून राईट टू हेल्थ की प्रत्येकाला आरोग्याचा हक्क आहे, पण शासकीय यंत्रणेमध्ये राहून या जाणीवेनं काम करणारे जे मोजके लोक शासनाच्या खात्यात आहेत त्यामध्ये अनिल वानखेडे यांचं अग्रक्रमानं नाव आपल्याला घ्यावं लागेल आणि म्हणून या खात्याकडे या राज्याचीच नाही तर समाजाच्या आरोग्याची जबाबदारी आहे आणि आरोग्य परम लाभा बुद्धाने म्हटलेलं आहे आणि म्हणून समाजाचं आरोग्य सांभाळण्याचं ज्या खात्याकडे जबाबदारी आहे त्या खात्यामध्ये निष्ठावान माणसं असणं अत्यंत आवश्यक आहे। पाण्याचा प्रश्न असतो की पाण्यातून अनेक आजार होतात, सगळे आजार पाण्यातूनच होतात आणि समाजाचं हे आरोग्य अबाधित राखण्याचं काम अनिल वानखेडे यांनी बाबासाहेब आंबेडकरांना आदर्श मानून त्यांनी चोखपणे बजावलं आणि प्रदीर्घ कालावधीनंतर आज त्यांनी सेवानिवृत्ती या विभागातून घेतलेली आहे। त्यांना, त्यांच्या कुटुंबियांना आणि त्यांच्या समस्त मित्र परिवारांना सुख दीर्घायुष्य लाभो, यश कीर्ती लाभो अशी आम्ही त्यांचे एक मित्र म्हणून या ठिकाणी मंगल कामना करतो। जय भीम, जय भारत। सर, अनिल वानखेडे यांच्या सेवापूर्तीच्या निमित्तानं मी काही दोन शब्द बोलू इच्छितोय। मी पहिल्या प्रथम आपल्या लॉर्ड बुद्धा चॅनलचे शतशः ऋण व्यक्त करतोय। तर अनिल वानखेडे यांची आणि माझी मैत्री ही 1994 साली MA फर्स्ट इयरच्या अनुषंगाने पीपल्स कॉलेज या ठिकाणी झाली आणि तेव्हापासून ते आजतागायत त्यांची आणि माझी मैत्री आहे। तर एकूणच त्यांचा सामाजिक शैक्षणिक कार्यासाठी अतिशय मोलाचं असं योगदान आहे आणि ते देतात आणि माझ्यासुद्धा शैक्षणिक वाटचालीमध्ये त्यांचं अमूल्य असं योगदान आहे। तर मी एका शब्दामध्ये सांगेल की त्यांची दानशूर जी वृत्ती आहे, ज्ञानपीठ पुरस्कर्ते विंदा करंदीकर यांच्या एका शब्दामध्ये म्हणजे ओळीमध्ये सांगायचं झालं तर देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याचे एकदा हात घ्यावे ही भूमिका त्यांच्यामध्ये आहे। आणि जी काही त्यांनी आरोग्य क्षेत्रामध्ये कार्य केलं तर त्या क्षेत्रामध्ये कार्य करत असताना त्यांनी जिद्दीनं आरोग्य क्षेत्रातली परीक्षा पास झाले आणि जिद्दीनं संपूर्ण कार्यकाल त्यांनी अतिशय उत्साहाने आणि स्वाभिमानाने पूर्ण केला आणि एवढंच मी या ठिकाणी बोलू इच्छितोय आणि त्यांच्या पुढील आयुष्यासाठी सेवापूर्तीच्या निमित्तानं शुभेच्छा देतोय। विश्वाला शांती संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माझे आईवडील यांना मी वंदन करतो। तसेच सर्व समाजसुधारक यांना मी सुद्धा वंदन करतो आणि मी आज सेवानिवृत्ती झालेलो आहे। सेवानिवृत्तीचा कार्यक्रम मी छोट्या खानी माझ्या घरी ठेवलेला आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये पुष्कळसे लोक माझे मित्रपरिवार वगैरे आले असताना मी त्यांच्यासमोर माझे मनोगत व्यक्त केले। माझे मनोगत व्यक्त करत असताना माझ्या सर्व्हिसमध्ये माझ्या जे काही घडामोडी घडलेल्या होत्या त्या घडामोडी मी सांगण्याचा प्रयत्न पूर्ण केला
आणि त्या ज्या काही मी काम करत असताना मला जी शिकवण मिळाली माझ्या आईवडिलाकडून, त्या आईवडिला शिकवणातून आणि त्याचप्रमाणे माझे आदर्श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे मी आपल्या सर्व्हिस करीत असताना मी ते वापरत असत आणि त्यांचे जे अमूल्य सामाजिक कार्य जे केले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि धम्माचं ज्ञान याच्या अनुषंगाने मी माझ्या सर्व्हिसमध्ये माझ्या कामामध्ये ते मी वापरत असो। आणि जेव्हा जेव्हा मी माझ्या जॉबमध्ये इतर लोकांशी जेव्हा चर्चा करत होतो त्या चर्चेमध्ये नेहमी माझ्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितले ज्ञान आहे, सामाजिक कार्य आहे, त्यांचे जे योगदान आहे, त्यांनी जे संविधानामध्ये सांगितलेले आपले मूलभूत हक्क आहेत, त्या हक्काची त्या माझ्या सहकाऱ्यांना मी नेहमी जाणीव करून देत होतो। आणि माझ्या तथागत गौतम बुद्धांनी जे सांगितलेले अहिंसेचे मार्ग, हा मार्गावर आपण नेहमी चाललो पाहिजे। रायगडसह अलिबाग व परिसरात कोणतीही परवानगी न घेता स्मार्ट मीटर बसवले जात आहेत। त्या स्मार्ट मीटरमुळे वीज बिल भरमसाठ येऊ लागले। याविरोधात शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने अलिबागमधील चेंड्रे येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयावर हल्लाबोल केला। मीटर बसविणे बंद करा, भरमसाठ बिल आलेले रद्द करा, अशा अनेक मागण्यांसाठी हा लढा पुकारण्यात आला। अखेर महावितरण विभागाचे अधिकारी या लढ्यासमोर नमले। त्यांनी 8 दिवसात सकारात्मक कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिले। त्यानंतर आंदोलन थांबविण्यात आले। शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲडव्होकेट मानसी म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी भवन ते चेंड्रे येथील महावितरण कंपनी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। हातात लाल झेंडा घेत असंख्य कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते। बंद करा, स्मार्ट मीटर सक्ती बंद करा, सर्वसामान्यांवर होणारा अन्याय सहन करणार नाही, अशा घोषणा देत सरकार व महावितरण कंपनी विरोधात एल्गार पुकारण्यात आला। चेंड्रे येथील महावितरण कंपनीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता तायडे यांच्या कार्यालयात धडक मोर्चा नेला। सक्तीने बसवत असलेल्या स्मार्ट मीटरबाबत शेकापच्या संतप्त कार्यकर्त्यांनी जाब विचारला। कार्यकारी अभियंता जागेवर नसल्याने कार्यकर्त्यांचा संताप वाढला। न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच ठेवणार, जोपर्यंत लेखी उत्तर देत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन करणार, असा इशारा ॲडव्होकेट मानसी म्हात्रे यांनी दिला। अखेर कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले। सक्तीने बसवण्यात आलेले मीटर व भरमसाठ आलेले वाढीव वीज बिल तात्काळ रद्द करा, खाजगीकरणाचे पाऊल थांबवा, सर्वसामान्यांची होणारी आर्थिक पिळवणूक खपवून घेणार नाही, अशी सक्त ताकीद यावेळी अधीक्षक अभियंता धनराज बिक्कड यांना देण्यात आली। पक्षाचा स्मार्ट मीटर बंद झालंच पाहिजे। अरे बंद करा स्मार्ट मीटर बंद करा। सक्तीची मीटर सक्तीचं सोडा। अलिबाग तालुक्यात आणि अलिबाग शहरात स्मार्ट मीटर नाही पाहिजे। ज्यांना तुम्ही मीटर लावले त्यांचे तात्काळ काढून घ्या आणि पूर्वीचे मीटर तुमच्या गरजात पूर्ववत करून द्या। तिसरी गोष्ट, स्मार्ट मीटर लावल्यानंतर आलेली वाढीव बिल तात्काळ रद्द करा। या आमच्या मागण्या आहेत। खाजगीकरणाचं पहिलं पाऊल उचललं अडाणीसाठी हे बंद झालं पाहिजे। आणि तुमच्या एमएससीबीचे कित्येक अधिकारी वरचे आम्हाला मॅडमला फोन करून सांगतायत की ताई तुम्ही लोक याच्यावर आंदोलन जोरात करा। ग्राहकांना दिलासा कसा मिळेल? मी 8 दिवस दिले तुमच्याकडे, तुम्ही बोला वरिष्ठांशी। वरिष्ठ बोलले नाही आपल्याला सकारात्मक भूमिका घेता येणार, तुम्ही खुशाल आम्हाला कळवा। आमच्या हातात रस्त्यावर उतरण्याचं शस्त्र बाबासाहेबांनी दिलेलं आहे। आमचा लढा सुरू झालेला आहे। फक्त 8 दिवस मी तुम्हाला मुदत दिली साहेब की आम्हाला कुठेतरी आश्वासित करा की आम्ही वरिष्ठांचं मार्गदर्शन घेऊ। तुम्हाला काय वाटलं आम्ही तुमच्या पेन कार्यालयावर धडकू शकणार नाही, आम्ही मंत्रालयावर धडकू शकणार नाही? हा केवळ अलिबागचा आणि शहराचा प्रश्न नाही, उभ्या महाराष्ट्राचा प्रश्न असणार आहे नंतर। मग मात्र तुम्ही लपू नका कुठे, कर्मचारी आणि अधिकारी। मला आज जर तुम्ही आश्वासित करत नसाल तर इथून एकही माणूस हलणार नाही, किंबहुना अख्खं शहर आणि अख्खा तालुका संध्याकाळपर्यंत इथे जमा होईल। ठिय्या आंदोलन 10 पटीत वाढणार इथे। शहापूर पोलिसांनी इचलकरंजी यांच्या वतीने शरद सायन्स अँड कॉमर्स कॉलेज याड्राव येथे विद्यार्थ्यांकरिता मिशन झिरो ड्रग्ज या मोहिमेअंतर्गत व्याख्यान आयोजित केले होते। याकरिता उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, लायन्स क्लब, रामबाबू शर्मा चॅरिटेबल ट्रस्ट इचलकरंजी यांचे सहकार्य लाभले।
याप्रसंगी शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मान्य महावीर कुटे यांनी कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने आपल्या जिल्ह्यामध्ये मिशन झिरो ड्रग्ज या मोहिमेअंतर्गत कोल्हापूर पोलीस दलासह शहापूर पोलिसांनी किती व कसे गुन्हे दाखल केले आहेत याबाबत सखोल माहिती देत ड्रग्ज हे मानवी जीवनासाठी किती घातक आहे हे विद्यार्थ्यांनी त्यापासून दूर कसं राहावं याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले। मोटार वाहन निरीक्षक स्वरूपा नांगरे मॅडम यांनी रस्ता सुरक्षाविषयी बोलताना वाहतुकीचे नियम सर्वांनी काटेकोरपणे पाळावेत, ड्रिंक अँड ड्राईव्ह, मोबाईल टॉकिंग याविषयी सखोल मार्गदर्शन केले। विद्यार्थ्यांनी लायसन्स काढल्याशिवाय मोटरसायकल वापरू नये, हेल्मेट व सीट बेल्टचा वापर नेहमी करावा, तसेच भरधाव वेगाने वाहन चालवू नका असा मोलाचा सल्ला दिला। लायन्स क्लबचे प्रशासक लिंगराज कित्तुरे यांनी संस्कारक्षम पिढी कशी असावी यासाठी विद्यार्थ्यांनी आपले आचरण कसे ठेवले पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले। की गांजा, अफू, चरस, एमडी या सगळ्यामध्ये समावेश होतो की आपण आपल्या गल्लीमध्ये किंवा गावामध्ये ऐकलेलं असतं की एखादा व्यक्ती नशेच्या आहारी गेला, त्याचा आपण कुटुंबाचा परिणाम बघत असतो किंवा बघत असतो की त्याच्या घरी काय चाललेलं आहे वगैरे। परभणी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे 252 निवासस्थानाच्या बांधकामाची पायाभरणीचा शुभारंभ यावेळी शहाजी उमाप पोलीस उपमहानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र यांच्या शुभ हस्ते करण्यात आला। यावेळी उपस्थित पोलीस अधीक्षक परभणी रवींद्रसिंह परदेशी, सुरेश भाऊसाहेब गुंजाळ अप्पर पोलीस अधीक्षक परभणी, अनिरुद्ध काकडे पोलीस उपअधीक्षक गृह परभणी, रवी बांते पोलीस अधिकारी परभणी, अनवर शेर, दिल पठाण, कौशल्य देशमुख आदींच्या उपस्थितीत हा शुभारंभ झाला। पोलीस दलासाठी देखील आज अत्यंत आनंदाचा क्षण आहे की आज आमचं नवीन घराची पायाभरणी होत आहे। त्यासाठी आम्हाला आदरणीय पोलीस उपमहानिरीक्षक सर हे प्रमुख पाहुणे भेटलेले आहेत। त्याबद्दल आमचा हा आज छोटासा कार्यक्रम आणि सरांनी त्याचा ऐन वेळेवर आम्ही सांगितलेला सरांनी स्वीकार केला, त्यामुळे सरांचे सर्वप्रथम धन्यवाद मानतो। आणि या ठिकाणी सर सगळ्यात जास्त आमचा पाठपुरावा केला असेल तर अश्विनी गंभीर या ज्या आमच्या कॉन्ट्रॅक्टर आहेत अश्विनी मॅडमने अगदी भर दुपारी 44 डिग्रीमध्ये देखील ते आमच्या फिरत असायच्या, इथं पूर्ण मोजमापं घेणं असू देत, कुठल्या फॉलोअप करणं असू देत। आणि कौशल देशमुख हे देखील असायचे आणि खूप अडीअडचणी असायच्या, त्यांच्यावरती मात करून आम्ही आज या ठिकाणी पोहोचलो। आमचं टार्गेट होतं की पहिल्या 6 महिन्यातच सगळं मिळवायचं, फक्त एन्व्हायरमेंट राहिलं, अदरवाईज आमचं 6 महिन्यातच सगळं झालं होतं। एक्सप्रेस गतीने सगळं चाललं होतं सगळेच। आणि वरतून DG मॅडमने देखील आम्हाला, त्यागी मॅडमने खूप फास्ट सगळे क्लिअरन्स दिले। बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या मीटिंगमध्ये देखील अगदी परभणी आहे आणि परभणीला गरज आहे असं म्हणून त्यांनी आम्हाला पूर्ण सहकार्य केलं। मॅडमने पहिला आम्हाला अप्पर हँड दिला, आपणा सर्वांचं फॉलोअप लाभला, त्यामुळे हे आमचं साकार होतं आहे। हे सगळे क्वार्टर्स आमचे या ठिकाणी जुने झालेले आहेत। हा पहिला टप्पा आहे। दुसरा टप्पा देखील मी आपल्या आता नवीन अंमलदार आलेले आहेत यांनाही सांगू इच्छितो की आणि आमचे अधिकारी आहेत, अधिकाऱ्यांसाठी या ठिकाणी एकूण 28 क्वार्टर आहेत आणि 224 क्वार्टर जे आहेत ते आपल्या पोलीस अंमलदारांसाठी असणार आहेत। जालना ते नांदेड जाणाऱ्या समृद्धी महामार्गासाठी अधिग्रहण केलेल्या जमिनीचा मावेजा न मिळाल्यामुळे मरणाची परवानगी मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आले। जय भीम, लॉर्ड बुद्धा TV मध्ये आपलं स्वागत करतो। आज आपण उपोषण मैदान जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आलेलो आहोत। आज या ठिकाणी जालना ते नांदेड जाणाऱ्या समृद्धी महामार्गासाठी अधिग्रहण केलेल्या जमिनीचा मावेजा योग्य दराने न मिळाल्यामुळे मरणाची परवानगी मिळवण्यासाठी या ठिकाणी उपोषणकर्ते व्यंकटराव दत्तराव देसाई सुरावेकर हे या ठिकाणी आमरण उपोषण करत आहेत। आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरामध्ये आलेलो आहोत आणि त्यांनी जे मरणाची इच्छा व्यक्त केलेली या उपोषणाच्या माध्यमातून आपल्या समोर आहेत, ते काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणून घेणार। साहेब, माझं नाव व्यंकटराव दत्तराव देसाई, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी। मी कुडावचा रहिवासी आहे। माझी जमीन पूर्ण नांदेड जालना रस्त्यामध्ये बाधित झाली आहे, जालना नांदेड।
तर ते आमच्या पूर्णा तालुक्यातून सुद्धा गेले, पूर्णा तालुक्यातून 13 गावं गेले आहेत. तर त्या गावामध्ये असं म्हणजे तिन्ही जिल्ह्यामध्ये साहेब हे असा एक अन्याय झाला या रोडमुळं. एक तर या त्याला साईटनं भीती आहेत 10-10 फुटाच्या दोन्ही कोणी, आणि शेतकऱ्याला कवडी मोलदारानं मावजा दिला गेला 12 लाख 13 लाख 14 लाख. मला सुद्धा त्याच्यामध्ये 16 लाखानेच मावजा आलेला आहे म्हणजे आवाडामध्ये. ज्यावेळेस अगोदर ज्यावेळेला पाणी भिजवण्याखालची जमीन आहे, सगळं आहे पाण्याखालच्या जमीन आहेत आमच्या. वलिताखाली सिद्धेश्वर येलदोरीचं पाणी आहे, पाणी आम्हाला गोदावरीचं सुद्धा पाणी आहे. पाईपलाईन 2-3 आहेत माझ्या, पाण्याचे परवाने आहेत आमच्याकडे. शैक्षणिक करत लाईट बिलं आहेत, तरीसुद्धा आमचा कुठला पुरावा न मानता आम्हाला डायरेक्ट समजा जमीन तुमची कोरडवाहू म्हणून मावजा दिला घेतला आहे. हंगामी बघायची 16 लाखाप्रमाणे. मला सांगा साहेब, आज 16 लाखानं त्यानं जमीन खोदून टाकण्यासाठी बाजूची जमीन 40 लाख 30 लाख रुपयाने घ्यायलेत विकत, आणि शेतकऱ्याची जमीन कवडी मोलानं घ्यायलेत. आमच्या तोंडाचा घास काढला साहेब. तिन्ही जिल्ह्यामध्ये असाच प्रकार चालू आहे आणि कोणीच बोलायला राजी नाही. मी त्याच्या अगोदर 2 वेळेस उपोषण केलं, 2 वेळेस गंगाजी बापूवर बसलो मागच्या मे महिन्यामध्ये, आता जून महिन्यामध्ये बसलो. आणि चातुर्मातुर मला म्हणले तुम्ही संभाजीनगरला जा आणि तुमचं आम्ही MRRDC करता. MRRDC कोण आहे कंपनी? भूसंपादन अधिकारी इथं होतं, कलेक्टर साहेब, डेप्टी कलेक्टर साहेब यांच्याकडे चक्रा मारून साहेब तुम्हाला सांगतो खूप असे ताण आला आता की लेकरा बाळाच्या तोंडातला घास गेला. तिथं डेव्हलप केला आहे, रस्ता केला आहे, लाईट आणली, सगळं आणले. आणि आजच्या काळाला एवढ्या महागाईमध्ये लेकरा बाळाचा तोंडाचा जन्माचा घास घ्यायला पिढ्यानपिढीची जमीन चालली आणि ही जमीन कायमची चालली. तुम्ही खडक टाकायसाठी साधा 35 लाखाने जमीन घेता आणि तिथं खडक भरता, त्या मालकाला जमीन शिल्लक राहिली. आणि आमची जमीन समजा आम्हाला घेऊन तुम्ही 12 लाखानं 13 लाखानं मावजा देता. हे आजचा अन्याय किती आहे साहेब? हां, मुक्या नाक दाबून बुक्या मारणं चालू आहे. एवढा अन्याय समाज जाणतो. या तिन्ही जिल्ह्याच्या कलेक्टरनं याला मला वाटायला महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यायला पाहिजे. तिन्ही जिल्ह्याच्या कलेक्टरला, ह्या डापकरला पुरस्कार द्यायला पाहिजेत, इथल्या कलेक्टरला पुरस्कार महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यायला पाहिजे आणि तिन्ही जिल्ह्याला द्यायला पाहिजे. कारण का द्यायला पाहिजे? त्यानं शेतकऱ्याच्या विरोधात काम केले, सरकारचा फायदा केला आहे. आमचा आवाड कमी करून टाकला, 15-15 लाख रुपये आलेल्या पैशातून कमी केलेत. एवढा सरकारचा जर फायदा करीत असतील आणि आमच्यासारखे शेतकरी समजा भीक मागत असतील, मरण मागत असतील तर चांगलं आहे. त्याच्यामुळे आमची ही मागणी आहे. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. ऐतिहासिक मानगाव भूमीमध्ये आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी ठीक 10 वाजता सांगली जिल्ह्यातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मस्थान वाटेगावमधून ज्योत प्रज्वलित करून आणण्यात आली. ही ज्योत मानगाव फाटा ते संपूर्ण मानगाव गावामध्ये मार्गस्थ करण्यात आली. गावामध्ये ठिकठिकाणी या ज्योतीचे जंगी स्वागत करण्यात आले. शाहू कॉर्नर या ठिकाणी सौ माधुरी गवळी व शाहू कॉर्नर महिला मंडळ सुगतनगरमध्ये ग्रामपंचायत सदस्य स्वप्निला माने व सुगतनगर महिला मंडळ यांचे हस्ते ज्योतीचे पूजन करून स्वागत करण्यात आले. अण्णाभाऊ साठे चौक या ठिकाणी ज्योतीचे आगमन झाले असता मातंग समाज व बौद्ध समाजातील महिलांनी ज्योतीचे स्वागत करून पूजन करण्यात आले. तदनंतर महात्मा फुले सभागृहामध्ये ज्योत नेण्यात आली. या ठिकाणी सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना जिनगोंड पाटील व उमेश जोग यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष झाकीर हुसेन भालदार यांनी मनोगत व्यक्त करून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्याचा आढावा घेऊन अभिवादन केले. धैर्यशील दादा आणि शिवसेनेच्या वतीनं सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. खऱ्या अर्थानं या ठिकाणी मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतोय की आपल्या विभागाचे खासदार आणि आमचे नेते आदरणीय धैर्यशील दादा यांनी आदरणीय साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचं जन्मगाव जे वाटेगाव आहे त्यांच्या राष्ट्रीय स्मारक व्हावं यासाठी 25 कोटी रुपयाचा निधी त्याने. त्याचबरोबर दुसरी सर्वात महत्वाची उल्लेखनीय बाब म्हणजे त्या ठिकाणी संसदेमध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंना पद्मश्री पुरस्कार या ठिकाणी मिळावा म्हणून सुद्धा या ठिकाणी खासदार साहेबांनी वेळोवेळी मागणी केलेली आहे. ही अत्यंत महत्वाची आणि आवर्जून उल्लेख करण्यासारखी बाब आहे. पुन्हा एकदा मी या ठिकाणी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंतीनिमित्त सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105वी जयंतीनिमित्त अनेक राजकीय नेते, सामाजिक संघटना व साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे सामाजिक संस्थेतर्फे दीक्षाभूमी चौक येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून जयंती साजरी करण्यात आली। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वप्रथम अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केले। जगातील अनेक देशांमध्ये अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य वाचल्या व छापल्या जाते। संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये आपल्या गीताच्या माध्यमातून एका आगीचे काम आपल्या गीतांच्या माध्यमातून केले। वंचित व कामगारांचा आवाज समाजापर्यंत पोहोचवण्याचे काम अण्णाभाऊ साठे यांनी केले। वंचितच्या विकासाकरिता जो मार्ग त्यांनी दिला त्यावर चालण्याचा संकल्प हे सरकार करेल असं मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले। यावेळी काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी व प्रवीण दटके, आमदार कृष्णा खोपळे, भाजपा शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी, काँग्रेस नेते गिरीश पांडव, प्रफुल्ल गुड्डे पाटील यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन केले। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे एक असं नाव आहे की ज्याने आपल्या लेखणीनं अनेकांच्या रक्तामध्ये स्फुल्लिंग जागृत केलं। जगातल्या अनेक देशांमध्ये ज्यांचं साहित्य वाचलं जातं, प्रकाशित केलं जातं, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये ज्यांनी आपल्या गीतांनी या चळवळीला एका आगीचं स्वरूप करून दिलं आणि खऱ्या अर्थानं वंचितांचा आवाज हा समाजामध्ये पोचवण्याचं काम हे लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंनी केलं। पृथ्वी शेषनागाच्या डोक्यावर नाही तर ती कामगाराच्या तळहातावर आहे अशा प्रकारचा संदेश देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे होते आणि म्हणून आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करण्याकरता मी या ठिकाणी आलो आहे। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंतीनिमित्त आम्ही सर्व इकडे एकत्र आलेलो आहोत। महाराष्ट्रात समाजसुधारकांच्या एक आंदोलनाचा उभा होता। स्वतंत्रता आंदोलनात ज्या लोकांच्या नेतृत्वात सामाजिक चळवळीसुद्धा स्वतंत्रतासोबत झाली, फक्त देश स्वतंत्र राहिला पाहिजे अशा विषयाने समाजातला लागलेले जेवढे कलंक आहेत ते सुद्धा धुतले गेले पाहिजे अशा आंदोलन ज्यांना आपल्या शाहिरीच्या माध्यमातून, आपल्या कवितांच्या माध्यमातून उभा केला असे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मी श्रद्धासुमन समर्पित करतो आणि यांच्याकडनं प्रेरणा घेऊन महाराष्ट्राची चळवळ आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस करत आहे, त्यांनाही शुभेच्छा देतो आणि नागरिकांना सुद्धा निवेदन करतो की त्यांचे साहित्य वाचून त्याप्रमाणे वागणूक करून भारताला उच्चांकमध्ये पोहोचवण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा। त्याने एका मोठ्या माणसाची जयंती आहे ज्यांनी तो समाज जाऊ द्या पण त्या समाजाव्यतिरिक्त सगळ्या दीन दलित शोषित पीडित आणि ज्या समाजाला गरज होती त्या समाजाचे विषय त्यांनी मांडले। त्यांनी महाराष्ट्राचं नाव मोठं केलं, त्यांनी या देशाचं नाव मोठं केलं। मी माझं पुण्यस्मरण त्यांच्या पायाशी अर्पण करतो आणि एकदा सगळ्यांना अण्णाभाऊ साठे जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। बघा, आज 1 ऑगस्टला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि दरवर्षीप्रमाणे या दीक्षाभूमी चौकात मोठ्या उत्साहाने, मोठ्या जल्लोषाने सर्वच नागपुरातील जनता इथे उपस्थित झालेली आहे आणि या शुभेच्छा देण्याकरता सर्व एकत्रित इथे जमलेले आहे। मी सर्व समाज बांधवांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। पहिला मुद्दा तर असा आहे की आता अण्णाभाऊ साठे लोकशाही राहिलेले नाही आहे, लोकशाही हे लिमिटेड आहे। आता अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न झालेले आहे, साहित्य सम्राट झालेले आहे। तेव्हा शासनामध्ये जिथे कुठे लोकशाही हा शब्द आहे त्या लोकशाही शब्द आता हटलेला आहे। आपण अण्णाभाऊ साठे महामंडळाचा जर विचार केला तर ज्या महामंडळाला आधी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ म्हटलं जात होतं आता त्याचं नाव साहित्यरत्न असं झालेलं आहे। तेव्हा मी मीडियाचे प्रतिनिधी या नात्याने तुमच्याकडनं पण अपेक्षा करतो की उच्चारत असताना लोकशाहीर शब्द जेवढा टाळता येईल, मान्यवरांना पण माझी विनंती राहील, लोकशाहीर हा शब्द जर जेवढा टाळता येईल तेवढं चांगलं होईल। कारण की आम्ही आमच्या माणसांना मोठं करणार नाही तर कोण मोठं करणार। तर त्याच्यामुळे अण्णाभाऊ साठेंची आज 105वी जयंती आहे। आमचे वडील हयातीत आले गेले, आम्ही आपल्या वडिलांचं श्राद्धसुद्धा, त्यांचा स्मृतिदिवससुद्धा चांगला करत नाही, पण अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या निमित्ताने जेव्हा एवढे लोक येतात तर निश्चितच त्यांचं समाजाला काहीतरी देणं आहे। यांच्या अण्णाभाऊंच्या
तत्त्वज्ञान सांगायचं झाल्यास अण्णाभाऊंचं तत्त्वज्ञान आंबेडकरवादी तत्त्वज्ञान होतं. अण्णाभाऊंचं तत्त्वज्ञान सांगायचं झाल्यास तर विज्ञानवादी त्यांचं तत्त्वज्ञान होतं. अण्णाभाऊ म्हणतात की ही पृथ्वी, जसं आता नागपंचमीच्या मागे पुढेच त्यांचा जन्म होतो, तर नागपंचमीला अनुसरून त्यांचं कोटेशन आहे की पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून श्रमिकांच्या हातावर आहे. म्हणजे यावरून असं लक्षात येते की त्यांनी जी काही चालीरीती आहे, जुन्या ज्या काही अंधश्रद्धा आहे, त्या अंधश्रद्धेवर अण्णाभाऊंनी आघात केला असं म्हणायला हरकत नाही. दुसरं कोटेशन असं आहे त्यांचं, जग बदल घालून घाव मस्त सांगून गेले भीमराव. सरळ आणि साध्या शब्दात त्यांनी सांगितलं की मातंग समाजाच्या लोकांना जर खरोखर आपला विकास करून घ्यायचा असेल तर त्यांनी बाबासाहेबांच्या विचारसरणीला समर्पित झालं पाहिजे, स्वीकारली पाहिजे. आणि साहेब, मी छाती ठोकून सांगतो, मी अभिमानाने सांगतो, स्वाभिमानाने सांगतो, मातंग समाजाच्या घरचे जे सण आहेत ते सण कधी येतात आणि कधी जातात. आता मातंग समाजामध्ये एवढं परिवर्तन आलेलं आहे. मातंग समाजाचे 4-5 सण आहेत. एक बाबासाहेबांची जयंती आणि त्यांचा महानिर्वाण दिवस, तसंच अण्णाभाऊंची जयंती आणि त्यांचा महानिर्वाण दिवस. एवढ्या सरळ आणि साध्या शब्दामध्ये त्याच्यात परिवर्तन झालेलं आहे, विचारसरणीमध्ये आहे. इथे तुम्ही जे बघताय, असं जरुरी नाही की आम्ही सगळ्यांपर्यंत आमच्या पत्रिका पोचल्या असतील, तर ते मनापासून मानणारे हा सगळा जो समुदाय दिसतो आहे, अण्णाभाऊंना मनापासून मानणारे लोक आहेत. साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती विविध सामाजिक, धार्मिक व राजकीय संघटनांच्या वतीने विविध उपक्रम राबवून मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. नांदेडच्या नवामुंडा भागातील डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच नागरिकांची गर्दी उसळली होती. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम, वृक्षरोप वाटप, रक्तदान शिबिर आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. डॉक्टर अण्णाभाऊ साठेंना अभिवादन करण्यासाठी नांदेड शहर व जिल्ह्यातील महिला, पुरुष व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या जगाचं पाठीवर लाल झेंडाचं पाहिजे. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंतीच्या निमित्ताने तमाम महाराष्ट्रवासियांना, देशवासियांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य प्रत्येक माणसानं वाचलं पाहिजे, वाचण्याजोगे आहे. त्यातून माणसाच्या मनाला ऊर्जा मिळते, प्रेरणा मिळते आणि ते परिवर्तनवादी होते, यात निश्चित 100% खरं आहे. म्हणून अण्णाभाऊ साठे आंबेडकरवादी होते. कारण 1944ला लाल बहादूर पथकाची निर्मिती केली आणि जेव्हा अण्णाभाऊ साठेंना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लोकलढा कळाला, तेव्हा 1964ला लाल बहादूर पथकाचा बंद केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराकडे वळाले आणि ते माझ्या मते पूर्णतः आंबेडकरवादी विचाराने भारावून गेलेले आहेत. म्हणून अण्णाभाऊ म्हणाले की जग बदल घालून घाव सांगून गेले मद भीमराव. कारण सर्वस्व बाबासाहेबांच्या विचारात आहे. बाबासाहेबांकडे चला, 100% आपल्या मानवी जीवनाचं तमाम तळागाळातील माणसाच्या मनाचं परिवर्तन होते, क्रांती ऊर्जा मिळते, असे अण्णाभाऊ साठे म्हणाले. आणि आज अण्णाभाऊ साठेच्या जयंतीच्या निमित्ताने परत एकदा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंतीनिमित्त लवजी साळवे कर्मचारी महासंघाच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन करून त्यांना आज आम्ही अभिवादन करीत आहोत. आणि रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान ही भूमिका ठेवून लवजी साळवे कर्मचारी महासंघाच्या वतीने दरवर्षी आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन करतो. आणि रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, सगळ्या दानात दान. म्हणून एखाद्याचा जीव वगैरे वाचवण्याचं काम आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन म्हणून रक्तदान शिबिराचं आयोजन दरवर्षी करतो. आणि आज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती निमित्त सर्व जनतेस, सर्व धर्म समाजाच्या लोकांना मी जयंतीनिमित्त आज हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. सर्वात प्रथम सगळ्यांना जय लवजी, जय भीम, जय अण्णा.
मी कोमेश चंद्रकांत गायकवाड माझ्यातर्फे आणि माझ्या संस्थेतर्फे जय केदारनाथ सेवाभावी संस्था करपणगाव मुखेड यांच्यातर्फे महापुरुष यांच्या जयंतीनिमित्त वेगवेगळे समाज उपयोगी उपक्रम असं राबवित असतो। दरवर्षी माझ्यातर्फे आणि माझ्या संस्थेतर्फे शालेय साहित्य वाटप असो, स्टेशनरी वाटप असो किंवा समाज उपयोगी चादर वाटप, अंथरूण पांघरूण वाटप आणि रुग्णांना मोफत असे औषध वाटप असे कार्यक्रम माझ्यातर्फे आणि माझ्या मित्र परिवारातर्फे दरवर्षी आम्ही आयोजित करत असतो। त्याचप्रमाणे या वर्षी साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त 1001 असे वृक्षरोप वाटप माझ्यातर्फे आणि माझ्या मित्र परिवारातर्फे या वर्षी आपण आयोजन केलेलं आहे। या ठिकाणी कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती इथे नांदेड जिल्ह्याच्या सार्वजनिक जयंती मंडळाच्या वतीने साजरी होत आहे। या ठिकाणी विविध समाज, विविध पक्ष, विविध जाती धर्माचे लोक या ठिकाणी जयंती मंडळ साजरी करण्यासाठी येत आहेत। विविध उपक्रम राबवून या ठिकाणी जयंती साजरी करत आहोत। खरं तर स्वातंत्र्यपूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर कॉम्रेड अण्णाभाऊ साठेंनी जे श्रमिकांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, सर्व जाती धर्मांसाठी जे काम केलेलं आहे त्या कामाची आठवण म्हणून आम्ही वर्षभर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याचा विचारांना पुढे घेऊन जाण्याचं काम करत असतो। या ठिकाणी समाजाला मी या माध्यमातून या जयंतीच्या निमित्तानं आवाहन करते की जे त्यांचे विचार आहेत त्या विचारांना जिवंत ठेवण्यासाठी आपण या ठिकाणी कॉम्रेड अण्णाभाऊ साठेंना वाचलं पाहिजे, कॉम्रेड अण्णाभाऊ साठेंना स्मरणात ठेवलं पाहिजे। इतकंच या ठिकाणी या जयंतीच्या वतीनं सांगते आणि ज्या वेळेस कॉम्रेड अण्णाभाऊ साठेंच्या स्वप्नांना आपण पुढे नेण्याचा प्रयत्न करू तेच कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांना खरी अभिवादन ठरेल या ठिकाणी व्यक्त करते। साहित्यरत्न डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती आहे। साहित्यरत्न डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना सकल मातंग समाज महाराष्ट्राच्या वतीने मी विनम्र अभिवादन करतो आणि महाराष्ट्रातील समस्त मातंग समाजांना, माझ्या बंधूंना, भगिनींना अण्णाभाऊच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो की गेली 3-4 वर्ष सकल मातंग समाजाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर एक प्रामाणिक कार्यकर्त्याच्या टीमनी मातंग समाजाच्या साठी, त्यांच्या विकासाच्या साठी, त्यांच्या प्रगतीच्या साठी अत्यंत आवश्यक असलेल्या बाबी म्हणजे आरटीची निर्मिती असेल आणि अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण असेल, या 2 मुद्द्यावर आंदोलन उभं केलं। महाराष्ट्रातल्या तमाम समाजांनी या सकल मातंग समाजावर भरभरून प्रेम केलं, विश्वास दाखवला आणि 2-3 आंदोलनं जी झाली ती प्रचंड यशस्वी झाली आणि त्या यशस्वी झालेल्या आंदोलनाचा परिणाम शासनावर झाला आणि शासनाने त्याची दखल घेत मागच्याच वर्षी 1 ऑगस्ट 2004 ला आरटीची निर्मिती करून आरटीच्या कार्यालयाचं उद्घाटन केलं आणि या 1 वर्षात आरटीचं कार्यालय पूर्णत्वाने चालू झालेलं आहे। मातंग समाजाच्या तरुणांना शिक्षणात संधी, त्यांना प्रशिक्षणात संधी आणि त्यांना MPSC, UPSC विविध स्पर्धात्मक परीक्षा घेण्यासाठी त्यांना निवासी अशी सोय करण्याची व्यवस्था आरटी सारख्या संस्थेत आहे। ते एक आमचं दालन उघडून या सरकारने दिलं आरटीच्या माध्यमातून। त्यानंतर अनुसूचित जातीच्या वर्गीकरणाच्या बाबतीत मागच्याच वर्षी 1 ऑगस्ट 2004 ला सुप्रीम कोर्टाचा निकाल आला की अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण करण्याचे अधिकार हे राज्य सरकारला आहेत आणि त्या निर्णयाच्या अनुषंगानं माननीय माजी न्यायमूर्ती बदर यांच्या अध्यक्षतेखाली समिती निर्माण झाली आणि त्या समितीचा निकाल अंतिम टप्प्यात निर्णय शासनाला सादर होईल आणि माझ्या माहितीप्रमाणे कदाचित आजच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय मुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत जे महाराष्ट्रात कार्यक्रम होत आहेत, मुंबईला, पुण्याला, नागपूरला, कुठल्या तर कार्यक्रमामध्ये माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री वर्गीकरणाची घोषणा करण्याची शक्यता आहे। मी अनुरत्न वाघमारे, साहित्यिक आहे, कथा, कविता, लेख वगैरे लिहितोय आणि ह्या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती संपन्न होत आहे। त्या जयंतीसाठी मी आलोय। या ठिकाणी बुक स्टॉलवर मी आलेलो आहे। या ठिकाणी अण्णाभाऊ साठेचे, बाबासाहेबांचे, महात्मा फुलेंचे अनेक पुस्तकं आहेत, स्टॉल लागलेले आहेत
आणि या ठिकाणी मी अण्णाभाऊ साठे यांच्या काही कादंबऱ्या वाचून, काही कथा वाचून मला प्रेरणा मिळालेली आहे. त्या माध्यमातून मी सुद्धा काही कथा लिहिलेली आहेत आणि या ठिकाणी आज मी एक अण्णाभाऊ साठेची फकीरा आणि अण्णाभाऊ साठेच्या निवडक वाङ्मय अशा 5 कादंबऱ्या याच्यामध्ये जी आहेत ती 2 पुस्तकं मी या ठिकाणी खरेदी केलोय. आणि आपण सर्वांनी जर पुस्तकं खरेदी करून पुस्तकं वाचत असाल तर वाचन संस्कृतीचा विकास होईल आणि वाचक वाढतील आणि त्यातून आपल्याला लिहिण्याची सुद्धा प्रेरणा मिळू शकते असं मला वाटते. आज अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती आहे. माझा पुस्तकाचा स्टॉल आहे. सकाळपासून बरेच लोकांची गर्दी होत आहे. विशेषतः कादंबऱ्यांची मागणी होत आहे. त्यामध्ये फकीरा कादंबरी यांची जास्त प्रमाणामध्ये मागणी होते आणि सकाळपासून फुले, शाहू, आंबेडकर, शिवाजी महाराज, अण्णाभाऊ साठे यांच्या पुस्तकांची विक्री बऱ्या प्रमाणात होत आहे. याचा आम्हाला समाधान आहे आणि विशेष करून लोक पुस्तकं वाचतात याचा आम्हाला आनंद होत आहे. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। रिपब्लिकन सेना महाराष्ट्राच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर, अन्नदान व गीत गायनाचा कार्यक्रम साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पुष्पहार घालून साजरा करण्यात आला। रिपब्लिकन सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष भगवान दादा वावळे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। यावेळी रिपब्लिकन सेनेचे राज्य संघटक यशवंत भैया भालेराव, जिल्हाध्यक्ष महेंद्र सानके, इंजिनियर सुरेश फड, रमेश साळवे, गंगा सपाटे, संतोष वानखेडे, विजय मुळे आदी माननीय उपस्थित होते। यावेळी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक शाहीर कारभारी हजारे व संच यांच्या गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला। ईश्वरत्न परम बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांचा आणि तथागत बुद्धांचा, कारुणिक तथागत बुद्धांचा, भारतीय संविधानाचा, शाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा, लोकशाहीर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठेंचा, माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंतीनिमित्त भारतनगर येथे रक्तदानाचा आणि अन्नदानाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे। इथे शुभेच्छा देण्यासाठी सर्वांनी बोलवले आणि आमचा बहुमान केला, त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो आणि अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन सेनेच्या वतीनं रक्तदान शिबिर व अन्नदान या ठिकाणी ठेवलेलं आहे। या कार्यक्रमाला रिपब्लिकन सेनेचे परभणी जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे महेंद्र सानके नव्यानेच वंचित सोडून वंचितचा त्याग करून रिपब्लिकन सेनेमध्ये ज्यांनी प्रवेश केला असे इंजिनियर सुरेश फडसाहेब, आमचे गंगाकीर्ती वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष गोविंद महाराज मुंडे, आमचे गंगाधरजी, आमचे रमेशराव, आमचे कनकुटे, आमचे वामनराव राठोड, या सर्व मंडळींनी या ठिकाणी आम्ही उपस्थिती लावलेली आहे। आज अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंतीनिमित्त या ठिकाणी जो काही कार्यक्रम राबलेला आहे तशा पद्धतीचे कार्यक्रम पूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही राबवणार आहेत। मी रिपब्लिकन सेनेचा महाराष्ट्राचा संघटक या नात्यानं, परभणी जिल्हा प्रभारी या नात्यानं या ठिकाणी सर्व अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सर्व समाजाला, सर्व जनतेला या ठिकाणी शुभेच्छा देतो। जग बदल घालून घाव मज सांगून गेले भीमराव असे फकीरा कादंबरी लिहून संपूर्ण भारतालाच नव्हे तर जगाला देऊन बाबासाहेबांच्या विचारावर चालणारे लोकशाहीर साहित्य रत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनी रिपब्लिकन सेनेच्या वतीने नेहरू नगर या ठिकाणी भव्य असे
रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे, अन्नदानाचे नियोजन केलेले आहे आणि या ठिकाणी सायंकाळी भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। असे या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक रिपब्लिकन सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष भगवानदादा वावळे यांच्या माध्यमातून नेहरू नगरमध्ये संपूर्ण आनंदोत्सव या ठिकाणी साजरा चालू आहे। आणि रिपब्लिकन सेनेमध्ये ज्यांनी सरसेनानी आनंदराजे आंबेडकर साहेबांच्या उपस्थितीत प्रवेश घेतला असे इंजिनियरजी फडसाहेब यांचा या ठिकाणी सर्वांच्या वतीने सन्मान करण्यात आलेला आहे। आणि आपणा सर्वांना परभणीकरांना आम्ही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनानिमित्त हार्दिक हार्दिक मंगलमय शुभेच्छा देतो। आणि आपण चांगल्या प्रकारे आज अण्णाभाऊ साठेंची जयंती आनंदात उत्सवात साजरी करावी एवढेच या ठिकाणी शुभेच्छा देऊन जनभावनेचा आदर करून महादेवी हत्ती नांदिनीच्या मठात परत करा या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुका सांगवडे गावकऱ्यांनी मूक मोर्चा काढून निषेध व्यक्त केला। यावेळी गावातील सर्व व्यवहार बंद करण्यात आला होता। 28 जुलै रोजी नांदी मठातील हत्ती महादेवी हत्ती गुजरातीमधील वनतारा मध्ये सोडण्यात आला होता। त्याचा निषेध म्हणून गावकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर एकत्र येऊन निषेध व्यक्त केला। अनेक महिला पुरुषांच्या अश्रूंना बांध सुटला। 35 वर्ष नांदणीच्या मठात असल्यामुळे लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न बनला होता। हत्ती गेल्यामुळे जिल्ह्यात नागरिक संतप्त होऊन तीव्र भावना व्यक्त करीत आमचा हत्ती आम्हाला परत द्यावा अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत। नांदणीपासून जी पंचक्रोशीमध्ये तिचं त्या हत्तीचं जास्त मत होतं। सर्व जाती धर्मांच्या लोकांमध्ये त्या हत्तीबद्दल जो आदर होता काय आणि तो नेल्या कारणानं सर्व लोकांच्या भावना दुखावलेल्या आहेत काय। तर असा तो हत्ती आज लोक अश्रू ढाळा लागलेले आहेत ह्या भागामध्ये आणि त्यांच्या भावना तीव्र दुःख झालेलं आहे। तेव्हा शासनानं त्याचा सारासार विचार आम्ही न्यायालयाचा आदर मानून दिलेला आहे आणि आजही मानतोय आम्ही, परंतु शासनानं त्याचा सारासार विचार करून भावनेशी लोकांच्या न खेळता तो हत्ती परत कसा त्या नांदी मठात येईल एवढी सर्व नेते मंडळींना माझी नम्र विनंती आहे। संबंध आमच्यामध्ये असल्यामुळं काय त्या हत्तीवरती आमचं बरंचसं प्रेम, आमच्या गावचं आपुलकी या सगळ्या गोष्टी होत्या। महाराजांचं सुद्धा म्हणजे जंक्शन भट्टारक महाराजांचं सुद्धा आमच्या गावावरती तसं फार प्रेम होतं, कारण आम्ही जे जबाबदारी आमच्या गावावर टाकतील त्या वेळेच्या आमच्या पंचकमिटीने त्या पूर्णपणे सांभाळलेल्या आहेत। आणि आत्तासुद्धा पंचकल्याणमध्ये तिने जी काही सूचना केल्या त्या पद्धतीनं पहिल्यांदा म्हणजे आता जी जर 12 वर्षांची पूजा होत्या पहिल्यांदा आमच्या सांगोड्यातल्या म्हणजे यांनी पंचकमिटीने पहिल्यांदा पूजा ह्या वर्षी केली। त्यानंतर आमच्या सगळ्या गावांच्या पूजा झाल्यात काय भरघोस असं ह्या पूजेमध्ये त्या हत्तीचं काम झालेलं आहे। त्यामुळं वेगळं सांगोडं आणि आमचं नांदीमठ एक नांदीमठाचं एक वैभव गेल्यातलं प्रकार झालेला आहे। कोणाच्या तर हट्टापायी आमच्या नांदीमठाचं वैभव त्यांनी हिरावून घेतलेलं आहे, ते आमचं आम्हाला परत मिळावं एवढे या निमित्तानं मी अपेक्षा व्यक्त करतो। गावामध्ये ज्या वेळेला पंचकल्याण पूजा झाली त्यावेळेला 2 हत्ती आमच्या गावामध्ये आले होते। ते 5 दिवस होते, पण आम्हाला ते गेल्यानंतर महिनाभर करमलं नाही। पण हा माधुरी हत्ती 30 वर्षाची परंपरा असताना 35 वर्षाची माधुरी सगळ्यांना लढा लावलेला असताना या सरकारनं सर्वांच्या भावना दुखवून माधुरीवर अन्याय केलेला आहे। जाताना माधुरी अक्षरशः रडत गेली, याचा आम्हाला फार दुःख होते। आणि या सर्व समाजाच्या भावना या सरकारनं या ठिकाणी अंबानीच्या हट्ट पुरवण्यासाठी पुरवलेल्या आहेत। या सरकारचा मी धिक्कार निषेध करतो आणि जर हत्ती नाही परत दिला तर इथून पुढचं आंदोलन मोठं होईल असे मी सरकारला सांगतो। माऊदबेडला तोही मुसलमान समाजाचा आहे, म्हणजे इथं समाजाचा काही भागच राहिलेला नाही। हा भाग फक्त आहे ते हत्तीच्या माणसाची जुळलेल्या नात्याशी आहे। मग हा एकच हत्ती त्यांना कशासाठी पाहिजे आहे हेच काय समजत नाही। आज चंदगडसारख्या ठिकाणी किती नुकसान करतायत हत्ती, त्याचा काय विचार केला जात नाही। आज गौरेड्या असू द्यात हत्ती असू दे, किती नुकसान शेतकऱ्यांना किती त्रास होतोय, त्या भागातील त्यांनी न्यावं आणि त्या जंगलामध्ये सोडून मस्त फार मोठे पैसेवान जागतिक लेवलचा पैसेवान असलेली व्यक्ती त्यांना काय प्रशिक्षक मिळत नाही काय त्या हत्तींना ज्ञान देण्यासाठी, त्याने या लोकांच्या भावनेशी का खेळ करावा हे काय समजत नाही। तर त्यांनी तो हत्ती परत देऊन लोकांचा त्याने आणि त्या हत्तीचा
त्याने आशीर्वाद घ्यावा असं माझं मत आहे. आम्ही या सांगोडे गावामध्ये नान्नीचा हत्ती वनतारामध्ये अंबानींच्या इथं नेल्यामुळं आमचा तो हत्ती श्रद्धास्थान असल्यामुळं तो आम्हाला परत मिळावा म्हणून सांगोडे गावामार्फत नुसता जैन समाज नाही, सर्व इतर समाजही त्यात सामील होऊन हा मोर्चा आम्ही यशस्वीपणाने मूकमोर्चा काढलेला आहे. आणि शासनाचा आणि ह्यात सगळ्या नेते मंडळीने आमदार खासदारांनी लक्ष देऊन आमचा हत्ती आम्हाला परत मिळावा ही सांगोडे गावची भावना आहे. घेतो आणि जर तुम्हाला हत्तीच पाहिजे न्यायचं असेल तर तो नांदीतनं न नेता आज चंदगडमध्ये जे नासधूस करून बरेच शेतकरी मरत आहेत, तर शेतकरी मरत असताना त्यातला एक हत्ती तुम्ही उचला आणि त्यातला हत्तीला तुम्ही शिक्षण द्या. सरकार मायबाप हत्तीला शिक्षण द्या आणि ते तुम्ही अंबानींना द्या किंवा कुठल्याही माणसाला द्या, पण ते करा. पण उगाच दुसऱ्या प्रेरणास्थानाने दुसऱ्या सरदारस्थानाशी खेळून तिथून हत्ती तुम्ही उचलून देणं ही फार मोठी शोकांतिकाने हा त्यांच्यावर केलेला अन्याय आहे. तर हा अन्याय जर असाच होत राहिला, त्यांचा हत्ती जर त्यांना परत जर देता तर आला नसेल, मिळालं नसेल, तर आम्ही हवे बंद करणार, मोठे जन आंदोलन करणार आणि ह्यात आमची माघार नाही. या ठिकाणी गावच्या सांगोडीच्या वतीनं संपूर्ण आमच्या महिला भगिनी आणि संपूर्ण सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित येऊन आम्ही जन आंदोलन मोठं करणार आहोत. धन्यवाद. बच्चन महावीर जाधव. हत्तीला उचलत होते पण ते हत्ती उचललं नाही. ज्यावेळी भटारक महाराज आले त्यावेळी ते भटारक महाराज म्हणाले की तुझ्या जागेला अनेक हत्ती आणून बांधीन तुझ्यासारखंच. ते तेवढं म्हटल्यानंतर क्रेन पटकन 1 सेकंदाच्या आत उचलले. तेव्हापासून त्या मठाला हत्ती आणून बांधल्यानंतर ते हत्ती गेल्यानंतर मठाच्या शोभाचं गेल्यासारखं झाले. भटारक महाराज असून सुद्धा त्यांनी एवढं इतकं रडलेत की आमचा हत्ती आम्हाला परत मिळायलाच पाहिजे असे त्यांनी आदेश होऊन बंटी साहेबसुद्धा त्यांनी तिथे येऊन दर्शन घेऊन त्यांना सगळं समजावून सांगून त्यांना हे केलेत. आमचा हत्ती आम्हाला परत मिळावा हीच आमची विनंती. तुम्ही बळजबरीने घेऊन गेला, काय बेकायदेशीर मार्गाने गेला, त्यांच्यावर विचार करायला पाहिजे होता आणि समाजाच्या भावना केल्या. समाजाच्या नंतर पूर्ण कोल्हापूर जिल्ह्याच्या भावना केल्या. तो हत्ती नेला त्या पद्धतीनं तो परत आणून त्या व्यक्तींकडे दिला पाहिजे असं आमच्या गावाच्या वतीनं आम्ही त्यांना विनंती करतो. त्यांची आशीर्वादाची गरज आहे. तर हे भट्टारक महाराज आणि हे सगळ्या पीठाचे हे जाणार हे त्यामुळे पंचकल्याण फार शोभून दिसत होता, फार चांगला दिसत होता. तर अशी हत्ती आम्हाला परत मिळायला पाहिजे, अशी ही हत्ती आम्हाला परत मिळायला पाहिजे. हत्ती, घोडे, बैल, गाय, म्हैस, हत्ती हे सुद्धा पशूंना आसरा भट्टारकच देणार, असं मठ संस्था देणार. ह्या मठाला आमचं पूर्ण सहकार्य आहे आणि ह्या मठात जसं हत्ती गेलं तसं परत हत्ती यायला पाहिजे हीच आमची सांगोडेकरांची, सगळ्या महिलांची, सगळ्या लहान वर्गांची हीच इच्छा आहे. मी रेखा राजगोंडा पाटील. नान्नी मठाचे हत्ती हे 1200 वर्षापूर्वीपासून नांदत आलेले आहे. ते आता त्याला एवढं छान त्याला इथं रमलं होतं, तिथं आता जाऊन काय करत असेल आम्हाला हे माहीत नाही, पण त्यांनी नेलं हे आम्हाला हे परत हे मिळायलाच पाहिजे एवढं आमची हक्क आहे. मी 91 साली त्या गावात ज्या वेळेला लग्न करून गेलो त्याच वेळेला त्या हत्तीला पण मठात आणलं होतं. माझी लहान मुलं किंवा सगळी गल्लीतली लहान मुलं त्याच्या खांद्यावर खेळलेली आहेत. आमचा हत्ती आम्हाला परत मिळायला पाहिजे हीच विनंती. आणि कोणी बी यावं आणि कोणी बी घेऊन जावं असा आमचा धर्मही नाही आणि मठही नाही आमचा आहे. नान्नी मठाचं तेवढेच नव्हे तर पूर्ण कर्नाटक, महाराष्ट्र, इतर पूर्ण देशाचं शान आहे. आणि त्याच्यात नांदणी गावाचे नव्हे तर पूर्ण कर्नाटक, महाराष्ट्रातील नाव जोडले गेलेले आहे आणि त्याची काळजी घ्यायला आम्ही पूर्ण समर्थक आहोत. आमची जसे हत्ती गेले म्हणजे घेऊन गेलेले आहेत तसे परत द्यावी एवढीच विनंती आहे, एवढीच विनंती. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम.